मोठी बातमी समोर येते। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी आलेली आहे। केशव वैद्य नावाने सोशल मीडियावर पोस्ट करत धमकी देण्यात आली आहे। आताची मोठी बातमी आपण पाहतोय। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी आलेली आहे। केशव वैद्य नावाने सोशल मीडियावरती धमकी देण्यात आली आहे। सावंत माजला आहे, थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, घरी जाऊन खतम करू अशी पोस्ट लिहित धमकी देण्यात आली आहे। केशव वैद्य या इसमाने धमकी दिल्याची माहिती मिळते आहे। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सतेज, इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी मिळाली, काय अधिकची माहिती? नक्कीच पाहिलं तर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी आल्याचं पाहायला मिळतंय। एका युट्यूब चॅनलच्या सोशल मीडियाच्या ज्या ठिकाणी पोस्ट करण्यात आली होती, या पोस्टच्या खाली ज्या कॉमेंटमध्ये ही धमकी आहे ती देण्यात आलेली आहे। सावंत माजला आहे, थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, घरी जाऊन खतम करू अशा पद्धतीची पोस्ट आहे ती लिहून आहे ती धमकी दिली आहे। त्यामुळं पुन्हा एकदा आता इंद्रजित सावंत यांना धमकी आल्यामुळं वातावरण आहे ते सध्या तणावपूर्ण असल्याचं पाहायला मिळतंय। एकूण जर पाहिलं तर केशव वैद्य या नावाने ही सोशल मीडियावरती पोस्ट आहे ती करण्यात आली आहे आणि पुन्हा एकदा ही पोस्ट केल्यामुळं कोल्हापुरात आता हे सगळे पोलीस आहेत ते तपास करताना आपल्याला दिसून येतात। एकीकडे त्यांना यापूर्वीच प्रशांत कोरटकर नावाच्या इसमानं धमकी देऊन फोनवरून शिवीगाळ केला होता, महापुरुषांचा अवमान केला होता। या प्रकरणी जो गुन्हा दाखल आहे या संदर्भातला देखील तपास जो आहे तो आता होताना पाहायला मिळतोय। कोल्हापूर पोलीस आहेत ते ठाण मांडून आहेत। मध्य प्रदेशमध्ये देखील एक कोल्हापूर पोलिसांची टीम आहे, नागपूरमध्ये देखील टीम आहे आणि ह्या सगळा तपास करत असतानाच आता केशव वैद्य या इसमानं पुन्हा एकदा सोशल मीडियावरती जी पोस्ट करून धमकी दिलेली आहे, आता याचा देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे ती आता काही वेळात सुरू होईल। आणि कोण पाहिलं तर ही दुसऱ्यांदा धमकी आल्यामुळं आता पोलीस नक्कीच इंद्रजित सावंत यांना सुरक्षा पुरवतील की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद सतेज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी आलेली आहे। सोशल मीडियावर पोस्ट लिहत धमकी देण्यात आली आहे। आपल्यासोबत फोन लाईन वरून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। आपल्याला पुन्हा एकदा धमकी आलेली आहे, पोस्ट करत धमकी मिळाली आहे, आपली यावरती प्रतिक्रिया? सोशल मीडियामध्ये कुणी तर काय तर ते लिहिलेलं आहे असं मला आता समजलं। आता याच्यावर शासनाने कारवाई करायला पाहिजे ना, मी काय आता याच्यावर प्रतिक्रिया द्यायची? आपण या संदर्भात काही तक्रार केली आहे का पोलिसांकडून? नाही, मला आता समजलेलं आहे ते, त्यामुळे मी अजून काय त्याच्या आणि मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे की मी माझ्या सुरक्षिततेबद्दल मी कुठेही कसलीही तक्रार करणार नाही। जी, या आधी आपल्याला धमकी देण्यात आली होती, त्यावरती पोलिसांकडून आपल्याला काही सुरक्षा पुरवली जाते का? नाही, मला मी सांगितलं ना, मला कुठल्याही पोलीस सुरक्षेची गरज नाही आहे। मी ती काय मला काय सुरक्षा पुरवलेली नाही आणि मला गरज सुद्धा नाही आहे। पोलिसांकडून आपल्याला काही माहिती देण्यात येते का की आपल्याला या सर्व धमक्या येतात त्या संदर्भात? नाही, माझं मी आता डिव्हिजनला जाणार आहे दुसऱ्या कामासाठी, पहिल्या प्रकरणाच्या ह्याच्यासाठी। त्यानंतर तिथे गेल्यावर बघू काय काय होतं। जी जी, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी आलेली आहे। याआधी सुद्धा त्यांना धमकी आली होती, फोनवरून धमकी देण्यात आली होती, त्यानंतर आता सोशल मीडियावर त्यांना धमकी देण्यात येते। केशव वैद्य नावाने सोशल मीडियावर पोस्ट करत ही धमकी देण्यात आली आहे। इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे। सावंत माजला आहे, थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, घरी जाऊन खतम करू अशी पोस्ट लिहित त्यांनी